नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे वर्धा पोलीस जे ग्राउंड झालेलं आहे विद्यार्थ्यांचा, तर त्याच्यामध्ये जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहेत, तर त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि आपण काय करतो या व्हिडिओमध्ये कट ऑफ किती लागलेला आहे कॅटेगरीनुसार याची तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर वर्ध्याच्या याच्यावरती वेबसाईटवरती जाल तर तुम्हाला जर बघितलं तर हे वर्धा शिपाई करता ही पोलीस भरती प्रक्रिया आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर टोटल 20 पदांकरता ही भरती प्रक्रिया राबवली जाते होती. त्याच्यामध्ये एसटीचे 10 पद आहेत, एसटीचे 1 पद आहे, विजेचं 1 पद आहे, एनटीबीचं 1 पद आहे, एनटीसीचं 1 पद आहे, ओबीसीची 4 पद आहेत, त्याच्यानंतर एसईबीसीचे 2 पद आहेत, ईडब्ल्यू 2, ओपनसाठी 5 अशी 20 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आता काय केलं की याच्यामध्ये आता पोलीस शिपायासाठी जर बघितलं तर यांनी पात्र उमेदवाराची जी पात्र उमेदवार आहेत त्यांची काय केली की यादी प्रसिद्ध केलेली आहे, जे याच्यासाठी पात्र आहेत, ते ग्राउंडसाठी पात्र आहेत, लेखीसाठी पात्र आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ही पात्र यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता कट ऑफ ही आपण डिस्कस करणार आहोत याच्यामध्ये. तर ही यादी प्रसिद्ध करण्यात होते. आता तुम्ही बघू शकता की 19/6 ते 22/6 या दरम्यान याची मैदानी चाचणी घेण्यात आली होती. आणि ज्या उमेदवारांना 50% पेक्षा जास्त गुण आहेत त्याला 1:10 रेशिओने यांनी लेखीसाठी याच्यासाठी बोलवलेलं आहे लेखीसाठी. तर सपोज जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्हाला sp.warda@mahapoli.gov.in याच्यावरती फोन करायचा आहे किंवा व्हॉट्सअप नंबर आहे 4883335354 याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता किंवा हा नंबर एक दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की 6 वाजेपर्यंत 28 तारखेला तुम्ही कंप्लेंट देऊ शकता तुम्हाला काय असेल तर. आता ही यादी आहे. आता याच्या यादीनुसार जर बघाल तर कट ऑफ जर चेक केला आपण तर ओपनसाठीचं मेरिट जर बघितलं तुम्ही, ओपनसाठी हे सर्वसाधारणसाठी, तर हे ओपनसाठीचं मेरिट बघू शकता इथं. आता हे सगळे ओपनमध्येच विद्यार्थी लागलेले आहेत. तर सगळ्यात कमी जर बघितलं तर 43 मार्कांचा विद्यार्थी जो आहे तो ओपनमधून लागलेला आहे. ओके, ओपनमधून जर बघितलं तर एक सर्व्हिसमॅन नाही हा, इथं हे विद्यार्थी आहेत ते 43 मार्काचा विद्यार्थी ओपनमधून लागलेला आहे. त्याच्यानंतर ना एक्स सर्व्हिसमॅनसाठी जर बघितलं तुम्ही, आता याच्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅनची पदं जर बघितली, आता हे सगळे ओपनसाठी लागले, ओपन एक्स सर्व्हिसमॅन. तर बघा इथं जर बघितलं तर फिमेल आहे एक्स सर्व्हिसमॅन, तो 39 मार्कांचा 38 मार्कांसाठी तुम्हाला दिसून जाईल. ओपन एक्स सर्व्हिसमॅनसाठी तर 38 मार्काचा हे कट ऑफ असणार आहे, 38 मार्कांसाठी. त्याच्यानंतर ओपन महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर ओपनच्या महिलांच्या बाबतीत बघूया तर सगळ्यात कमी आहे ते 35 मार्कांसाठी विद्यार्थिनी दिसत आहे. ते 35 मार्कांसाठी हे ओपन फिमेलचं हे आहे कट ऑफ असणार आहे 35 मार्कांसाठी. 35च्याही खाली 34 मार्कांसाठी तुम्हाला दिसून जाईल. त्याच्यानंतर आता हे एससी कॅटेगरीसाठी, तर एससी साठी बघा जनरल मेरिट एससीचं जे आहे ते आतापर्यंत एससीचं 35 मार्काचं दिसत आहे. ते 35 मार्काचे कॅन्डिडेट तुम्हाला सिलेक्शन झालेले दिसत आहे ते. त्याच्यानंतर ना फिमेल रिझर्वेशनमध्ये बघाल तर एक 30 मार्कांची तुम्हाला महिला दिसून जाईल, 30 महिलांची महिला दिसेल. आणि इथं स्पोर्टवाली एक महिला दिसेल 29 मार्कांसाठी. आता एसटी कॅन्डिडेटसाठी बघा तर एसटी मध्ये जर बघाल तर इथे हे सर्वसाधारण मेरिट आहे, म्हणजे फिमेल रिझर्वेशन वगैरे नव्हता, तर त्यामुळे जो कट ऑफ जो एसटीचा तो 37 मार्कांचा कट ऑफ आहे, 37 मार्कांसाठी घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरीसाठी बघितलं, विजेए साठी बघितले तर इथं जर बघितलं विजेए साठी 36 मार्कांसाठी कट ऑफ आहे, 36 मार्कांसाठी. त्याच्यानंतर ना एनटीबी साठी बघितलं तर एनटीबी साठी जो कट ऑफ आहे तो आहे 38 मार्कांचा कट ऑफ आहे, सगळ्यात कमी 38 मार्क आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे एनटीसी साठी, तर एनटीसी साठी बघितलं तर हा 37 मार्कांचा कट ऑफ आहे, 37 सगळ्यात कमी मार्क आहेत. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण तर ओबीसी साठी पाहिलं तर ओबीसी साठी हा कट ऑफ बघूयात किती कमी आहे, सगळ्यात कमी तर 36 मार्क दिसत आहे ते. तर हे 36 मार्क तुम्हाला सगळ्यात कमी दिसणार आहेत. तर एक्स सर्व्हिसमॅन साठी हा 25 मार्कांसाठी असणार, एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडंटसाठी 26 मार्कांसाठी कट ऑफ आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे एक्स सर्व्हिसमॅन हा इथे डिपेंडंटसाठी होता, इथं 36 मार्कांचा कट ऑफ दिसेल तुम्हाला. आता फिमेलसाठी बघितलं तर फिमेलचा कट ऑफ आहे तो हा 29 मार्कांसाठी कट ऑफ आहे हा फिमेलसाठीचा. त्याच्यानंतर एसबीसी कॅटेगरीमध्ये बघाल तर एसबीसी साठी हा जो आहे कट ऑफ एससीबीसी साठी तर एससीबीसी साठी हा कट ऑफ जो आहे तर बघू शकता हा 26 मार्कांचा कट ऑफ आहे, 26 मार्कांचा कट ऑफ आहे.
आणि फिमेलसाठी हा 32 मार्कांचा कट ऑफ आहे, इथे बघू शकता 32 मार्कांचा. आणि ईडब्ल्यूएस मध्ये हा 26 मार्कांचा कट ऑफ आहे ईडब्ल्यूएस मध्ये, आणि 26 मार्कांचा फिमेल ईडब्ल्यूएस साठी कट ऑफ आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती आहे आता नॉट क्वालिफाईडची यादी ही दिलेली आहे. ही यादी नॉट क्वालिफाईड विद्यार्थ्यांची यादी आहे एवढी. तर ही यादी होती सगळी. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.